आकाशवाणी नागपूर. समृद्ध शनिवारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. अयोध्येच्या श्रीराम मंदिरातील दानपेटीत झालेल्या चोरी प्रकरणी संबंधित ट्रस्टचे माजी महामंत्री चंपतराय यांना अटक व्हावी तसंच इतर दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी यवतमाळच्या दत्त चौकात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम हे सत्याग्रह आंदोलन केले. आमदार बाळासाहेब मांगोळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात इथेनॉल संदर्भात सोशल मीडियावर खोटी दिशाभूल करणारी आणि बदनामीकारक माहिती प्रसारित केल्याप्रकरणी नागपूर शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नागपूर शहर सोशल मीडिया सेलच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून यूट्यूबर मनीष कश्यपसह काही यूट्यूब आणि इंस्टाग्राम खातेधारकांविरुद्ध FIR नोंदविण्यात आला आहे. शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या परिस्थितीचा फटका बसलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणीही गांधी यांनी केली आहे. 2 आठवडे उलटूनही नवी तारीख जाहीर केली नसल्याचं गांधी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त विद्याविहार येथील विभागीय कार्यालयातून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार दिलीप लांडे, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांच्यासह महामंडळाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील STची बसस्थानके, आगारे, कार्यालये आणि विविध परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. आज नागपूर येथे कमाल तापमान 35.8 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24.4 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं, तर सर्वात कमी किमान तापमान यवतमाळ इथे 21 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.